मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। पांडुरंगाचा आषाढीला दर्शन हा जीवनातील आनंदाचा क्षण। महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्या असं फडणवीसांनी विठ्ठलाला घातलं साकडं। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य ठरलं यंदाचे मानाचे वारकरी। कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग। 12 वर्षांपासून करतायत वारी। पंढरपुरात भाविकांचा उसळला महासागर। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण। दर्शनासाठी लांबच लांब रांगा। पंढरपूर कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच करणार, कोणाचेही नुकसान न करता पुनर्वसन करणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून नवीन पॉडकास्ट। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र धर्म दर महिन्याला एका विषयावरती होणार पॉडकास्ट। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, पण मारहाणीचे व्हिडिओ काढू नका, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज ठाकरेंनी त्यांच्या एकत्र येण्याचे श्रेय मला दिलं, यासाठी त्यांचे आभार। फडणवीसांचा टोला। तर हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, रुदाली होती, अशा शब्दात मेळाव्यावरती टीका। एकाच्या भाषणातनं मराठी आणि मराठी माणसासाठी तळमळ दिसली, तर दुसऱ्याच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठी मळमळ दिसली। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजेंबाबत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, तर बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याचं विधान। गायकवाडांच्या वक्तव्याला मोठा वाद। पंढरपुरातली ही दृश्य बघितल्यानंतर आपण जाऊयात मुंबईच्या वडाळ्यामध्ये, जिथे प्रति पंढरपूर समजलं जाणारं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर। तिथून आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत आहेत। स्नेहा, उत्तर ही गर्दी आता वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातली वाढत जाणार आहे आणि एकीकडे भक्तिमय असं वातावरण सुद्धा। या सगळ्याबद्दल काय सांगाल? ही वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली दृश्य आपण बघतोय। तिथे काल रात्रीपासूनच भजन कीर्तन गायन सुरू आहे आणि आज भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। ज्यांना पंढरपूरपर्यंत जाणं शक्य नसतं ते या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये आवर्जून येतात आणि तशीच भली मोठी रांग, भाविकांची गर्दी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षीच असते। पहाटेपासूनच इथे लोक रांगा लावतात। 2-2, 3-3 तास रांगा लावल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घडतं आणि सध्याची हे दृश्य आणि हे संपूर्ण भक्तिमय संगीतमय वातावरण हे मुंबईतल्या वडाळा इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज मुंबईकर किंवा आसपासहून देखील बरेच जण, ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही, ते अनेक जण असे वडाळ्याच्या या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येतात आणि तिथे बरेच 2-4 दिवस असे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात। आषाढी एकादशीच्या निमित्तानं काल रात्रीपासूनच हे भजन कीर्तन तर सुरू आहेच आणि हे संपूर्ण दिवसभर असंच सुरू राहणार आहे। हे दोन दृश्य प्रति पंढरपूर आणि पंढरपूर, एकीकडे वडाळ्याचं विठ्ठल मंदिर मुंबईतलं, तर दुसरीकडे पंढरपुरातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिर। दोन्हीकडे अतिशय भावपूर्ण असं वातावरण आहे, संपूर्ण भक्तिमय असं वातावरण आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं। तर आपण दोन्ही ठिकाणचा हा भक्तिमय आढावा घेणार आहोत।
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत, तर वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातनं स्नेहा जाधव आहेत. आपण पंढरपूरला आधी जाऊयात. तिथे अक्षरशः वैष्णवांचा मेळा जमलेला आहे. काय दृश्य आत्ता पंढरपुरातलं तुम्ही वर्णन कराल सुरेश? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, तेथे समचरणाची शोभा. पंढरपूर अक्षरशः वारकऱ्यांनी आणि संपूर्ण जे भाविक आलेले आहेत त्यांनी फुलून गेलेलं आहे. हा भक्तीचा मळा आपल्याला फुललेला पाहायला मिळतोय. चंद्रभागा ते महाद्वार ही गर्दी आपण समोर पाहतोय. किती मोठ्या प्रमाणात वैष्णवांची दाटी या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये देखील आहे आणि हा महाद्वारामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असताना आपण समोर पाहतोय जे नामदेव पायरी आहे आणि जे महाद्वार आहे, महाद्वारापर्यंत आणि जो दर्शन मंडप आहे तिथपर्यंत अक्षरशः खचाखच ही गर्दी भरलेली आहे. संपूर्ण पंढरपुरामध्ये जर आपण बघितलं तर जिकडे तिकडे भाविक वारकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर चंद्रभागा तीरावरती देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जे सगळे वारकरी आहेत ते चंद्रभागे तीरावरती देखील येतात. इथं पंढरपूरला आल्यानंतर जे महत्त्वाचे नियम असतात त्यापैकी चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. आषाढी एकादशीच्या निमित्तानं जर बघितलं तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंग देखील भक्तांची वाट पाहत असतो. आषाढी एकादशीला कधी येतील, कधी वारकरी येतील अशी त्याला हुरहुर लागली असते आणि त्याच ज्या पद्धतीने वारकऱ्यांना देखील पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते त्याच पद्धतीने पांडुरंग देखील वारकऱ्यांची वाट पाहतो. असं संतांचे अनेक प्रमाण आहेत. मात्र एकंदरीत आता जर बघितलं आपण ही चंद्रभागा पूर्णतः भाविकांनी फुलून गेलेली आहे. आज चंद्रभागेला भाविकांचा आणि वारकऱ्यांचा महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विशेषतः या भाविकांची व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. लाखो लोक या ठिकाणी आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासन त्याचबरोबर स्वयंसेवी संघटना देखील दक्ष आहेत. समोर आपण पाहतोय कशा पद्धतीने भाविकांना टप्प्याटप्प्यानं सोडलं जात आहे आणि त्याचबरोबर ज्या दिंडी प्रदक्षिणा आहेत त्या दिंडी प्रदक्षिणा देखील आहेत. टाळ मृदंगाचा जयघोष होतोय, विठू नामाचा देखील जयघोष केला जातो आणि प्रत्येक वारकरी या भक्तिरसामध्ये राहून निघतोय. इथं आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायचं. जर पांडुरंगाचं दर्शनासाठी वेळ लागत असेल तर नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं किंवा कळसाचं दर्शन झालं तरी वारी सफल झाल्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक वारकरी त्याचा भाव तशा पद्धतीने असतो आणि प्रत्येक जण इथं आलेला जो आहे तो पांडुरंगाच्या ओढीनं, पांडुरंगाच्या भेटीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी इथपर्यंत आलेले आहेत. विशेषतः वारी कव्हर करत असताना अनेक वारकरी जे पायी चालत होते, अनेक दिवसाची त्यांची ओढ होती, अनेक दिवसाची पांडुरंगाच्या भेटीची आस होती, तर आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंग दर्शन देईल याच एका भावनेपोटी, याच एका ओढीपोटी हे सगळे वारकरी ऊन वारा पाऊसाचा कसलाही विचार करत नव्हते. आज पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर पावलो पंढरी वैकुंठ भुवरी अशा पद्धतीचा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो. तर पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर जो आतापर्यंत भाग गेला, शीन गेला, अवगा झाला असे आनंद त्या पद्धतीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज आनंद पाहायला मिळतो आणि प्रत्येक जण विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. बिलकुल सुरेश, इतक्या दिवसाच्या वारीतला चालण्याचा थकवा हा विठ्ठलाच्या एका दर्शनानं पूर्णपणे कुठच्या कुठे निघून गेलेला आहे. आता आपण वडाळ्याच्या प्रतिपंढरपूर असलेल्या समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊया. तिथे आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आहेत. स्नेहा, खरं तर कालपासूनच तिथे अनेक कार्यक्रम सुरू झालेले असतील दरवर्षीप्रमाणे. आता तर गर्दी आणखी वाढलेली असेल. पहाटेपासून लोकांनी रांगा लावल्यात. आत्ताचं चित्र काय? वातावरण झालेलं आहे. आपण पाहतो सकाळपासूनच भक्तजनांची या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. पहाटेपासून त्या ठिकाणी भजन कीर्तन देखील म्हटलं जाते आणि यामध्ये भाविक जमा झालेले आहेत. कीर्तनाच्या टेकावरती ताल धरलेला आहे भाविकांनी आणि आपण पाहतो हे जे मंदिर आहे ते फार जुनं मंदिर आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वीचं असं हे मंदिर ज्या कोणी भाविकांना पंढरपूर येथे जाता येत नाही मुंबईकर मंडळी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून म्हणावं लागेल आपल्याला या वडाळ्याच्या मंदिरामध्ये येताना पाहायला मिळतो. आगळं वेगळे पाहतो म्हणजे विठ्ठलाचं प्रतिमा चित्र रेखाटलं जातं. इथे काही चित्रकार आहेत आपल्याशी थेट बातचीत करणार आहोत. विठ्ठलाचं चित्र रेखाटत आहात, काय आनंद आहे, काय मनोमनी समाधान वाटतंय? खूपच आनंद होत आहे. प्रतिपंढरपूर वडाळा इथे आम्ही विठ्ठल माऊलीचं पेंटिंग करतो. खूप आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला इथे संधी मिळाली की चित्रकला या माध्यमातून आम्ही जगापर्यंत हे आपली संस्कृती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर अशी पण आहे काय वाटतंय समाधान? खूप सुंदर आहे. आम्हाला ही संधी मिळाली आहे त्याच्यासाठी खरंच आम्ही भाग्यवान आहोत आणि अशीच माऊलींची कृपा राहू दे. तरी पण 3 ते 4 तास लागतात एक चित्र करायला. पहिल्यांदाच
हो, इथे पहिल्यांदा आम्ही करतो. असे आम्ही भरपूर ठिकाणी केलं, पण विठ्ठल मंदिरामध्येच पहिल्यांदाच करतो. आपण जर इथे पाहिलं तर भजन कीर्तन देखील पहाटेपासूनच सुरू आहे, कारण इथे येणारा प्रत्येक जण हा माऊलीच्या दर्शनासाठी आतुर झालेला असतो आणि त्यासोबत भजन कीर्तनाचे देखील आपल्याला पाहायला मिळत असते. तर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर भजन कीर्तनामध्ये हजर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची लहानशी मुलगी देखील त्यांच्यासोबत आहे आणि ती लहानशी मुलगी देखील त्या भजन कीर्तनाच्या ठेकादारात आहे तालावरती मंत्रमुग्ध झालेलं आपल्याला हे वातावरण पाहायला मिळतंय. अगदी भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यामध्ये स्मित हास्य आहे. रांगेमध्ये उभं राहणाऱ्या प्रत्येक भाविक हा आतुर झालेला आहे, ते म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि विठ्ठलाच्या दर्शन घेऊन आपल्या मनोमनीच्या भावना आहेत, ज्या इच्छा आहेत त्या विठ्ठलापुढे मांडण्यासाठी प्रत्येक जण आतुर झालेला असतो. वारीमध्ये देखील संपूर्ण एक महिनाभर वारकरी जे आहेत ते पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी आजचा दिवस असतो आणि पंढरपुरात देखील वातावरण नक्कीच भक्तिमय आहे. वडाळ्याचं वातावरण आहे. वडाळ्यात देखील विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आपण म्हणू शकतो आणि मुलांची आराध देखील केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या जिथे गाभारा आहे त्या ठिकाणी आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून देखील लोक बरोबर या आहे. मंदिरात येतात. स्नेहा, प्रति पंढरपूर काय आणि पंढरपूर काय सगळीकडे अगदी भक्तिमय वातावरण आहे आणि भक्तांची ही गर्दी रीघ लागलेली आहे दर्शनासाठी, कारण आज आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्याची ओढ प्रत्येकाला असते. आज उपवास केला जातो आणि या निमित्तानं दर्शन घेतल्यानंतर मग भरून पावलो अशी भावना प्रत्येक भक्ताची असते.